तर मित्रांनो, आता आपण आपले सर्वांचे सांभाळ करणारे, पालखीचा सांभाळ करणारे आपले बाबा, त्यांचा थोडा आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया कशी येते. तर बाबा, एक दुसऱ्याच्या पालखीबद्दल तुम्हाला कसं वाटते? ओम साईराम माऊली. ओम साईराम. आपल्या गेली 40-45 वर्ष मुंबई ते शिर्डी पदयात्रा 7-7 दिवसाच्या पालखी पदयात्रा असतात. पण काही वेळेला 7 दिवस सुट्टी मिळत नसते, त्यामुळे एक दिवसीय साई पालखीचं आयोजन करण्यात येते. डोंबिवली ते ठाणा वर्तकनगर बाबांच्या पालखीसाठी सर्व साई भक्त येत असतात. महिलांना जाण्याची इच्छा असते, पण 7 दिवस काही महिला चालू शकत नाही. त्यासाठी हा एक दिवसीय कार्यक्रम साई गणेश मित्र मंडळ डोंबिवली यांच्याकडनं राबवला जातो. आणि या पालखीला सुरुवातीला आम्ही 15-20 लोक असताना आता या पालखीची संख्या 7 वर्षामध्ये 165 या वेळेला संख्या वाढली गेलेली आहे. कारण जसा अनुभव येतो साई भक्तांना, तसे ते दरवर्षी पालखीमध्ये सामील होत असतात. बाबांच्या पालखीला जात असताना आम्ही पहाटेच्या वेळेला अभिषेक होतो. अभिषेक झाल्याच्या नंतर मध्ये एक बालबुक म्हणून असतो, तिथे त्यांना नाश्ता दिला जातो. दुपारच्या वेळेला बाबांची महाआरती असते. आरती झाल्याच्यानंतर महाभंडारा असो, पारायण केलं जातं. पारायणाबरोबर भजनाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर वर्तकनगरला आम्ही दर्शनाला जात असतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी तोच कार्यक्रम आम्ही राबवण्यात आलेला आहे. आणि यावेळची महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण 7 दिवसाचा नंतर जो प्रवास आहे शिर्डी जातो, त्यांना काही वेळेला घरच्या परिवारामध्ये राहत असल्यामुळे त्यांना तो जाता येत नाही. तो ही सेवा या पालखीला देतात. आणि एक दिवसीय कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचा आम्ही आनंद घेतो, ज्याच्यामध्ये बाबांच्या तिन्ही आरत्या आणि भजन पारायण हे आयोजन करण्यात येतं. हां, तर मी जाणून घेऊ शकतो की या पालखीचं आयोजन कोण करतं? या पालखीचं आयोजन पवन आणि परेश माऊली आहेत. ते आपल्या विभागातून सुरुवातीला त्यांनी आयोजन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांना हे यश संपादन झालेलं आहे. आणि या यशाचं कारण बाबा आहे. कारण बाबांच्या विश्वासावर आणि मंडळाच्या नियोजनावर सर्व आयोजनाचे मार्गदर्शकही तसे सापडलेले आहेत. आणि दानशुरी आम्हाला बाबांच्या पालखीला मिळालेल्या आहेत. सुरुवातीला मी पालखी काढत होतो, तर कोणाची पालखी आणायचे, कोणाकडे बाबांचे चरण घेऊन येत होतो, आणि अशा प्रकारची पालखीचं आयोजन होतं. हळूहळू कालांतराने पालखी आम्हाला मंडळाला मिळाली, बाबांचे चरणही मिळाले. आणि अशा प्रकारे बाबांचा सेवेतून, बाबांच्या प्रचारातून, प्रसादातून प्रचार करत आलेलो आहोत. आणि ही सेवा कायमस्वरूपी आम्ही प्रत्येक मंडळाला देत असतो. ओम साईराम. आणि आता आपण कुठल्या प्लेसवर आहोत? आता आपण सकाळपासून ते 12 ते 15 किलोमीटर आपण आता चाललेलं आहे. पुढचे 10 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. हा मधला आता विश्रांतीची वेळ आहे, कारण मध्याह्न आरतीला फार महत्त्व आहे. आणि या मध्याह्न आरतीसाठी जे निसर्गामध्ये जे दुपारच्या वेळेला फार उष्णता असते, आणि त्या उष्णतेमुळे शांतताही जी लावायची असते, त्यामुळे बाबांचं मध्याह्न आरतीला फार महत्त्व आहे. आणि त्यामुळे आता आम्ही मध्याह्न आरतीसाठी दुपारच्या वेळेला विश्रांती, आरती, महाप्रसाद पारायण केल्याच्यानं आम्ही पुढचं प्रस्थान करणार. आणि संध्याकाळी सांज आरती करून घरी निघणार. ओके. आणि तुम्ही कधीपासून या पालखीचा लाभ घेतात? या पालखीचा लाभ आम्ही सुरुवातीपासूनच चालू आहे. जेव्हा पहिल्या वर्षी चालू झालं, दुसऱ्या वर्षापासून आम्ही या सेवेत आहोत. आज गेली 6 वर्ष या मंडळाशी आम्ही निगडीत आहोत आणि मार्गदर्शक म्हणून आमच्याकडे सेवेचं कार्य सोपवलेलं आहे. ओके. ओम साईराम. ओम साईराम माऊली. ओम साईराम. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आणि बेल ऐकून दाबायला देखील विसरू नका. आणि अशाच माहितीनुसार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट देखील करा. अशाच बाबांचे व्हिडिओ आपण पुढे आणू. अजून 2 व्हिडिओ टाकणार, त्या बघायच्या असतील तर नक्कीच बेल ऐकून दाबायला विसरू नका.